वर्ल्ड ऑफ मॅथमॅटिक्स. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 17 मधले क्वेश्चन नंबर 4 पासून शेवटपर्यंत कंप्लीट करणार. ठीक आहे. द डिफरन्स बिटवीन द मेजर्स ऑफ टू अँगल्स ऑफ अ कॉम्प्लिमेंटरी पेअर इज 40 डिग्री. डिफरन्स म्हणजे काय, फरक. दोन अँगल मधला फरक 40 डिग्री. पण ते दोन अँगल कसे, द डिफरन्स बिटवीन मेजर्स ऑफ द टू अँगल्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी पेअर, म्हणजे दोन कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे त्यांचा फरक 40 आहे. दोन कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे काय, त्याची बेरीज 90 असते आणि त्याचा फरक किती दिला 40. तुम्हाला ते अँगल फाइंड आउट करायचे. तर कॉम्प्लिमेंटरी अँगल पहिले आपण मानून घेऊ अँगल एक्स आणि अँगल वाय. ठीक आहे. लेट अँगल एक्स and angle y be two complementary angles. Complementary angle is very serious here. Now what is it? Therefore angle x plus angle y is equal to 90 degree. त्याला म्हणायचं इक्वेशन फर्स्ट. त्याच्यामधला फरक किती 40 अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन. असं लिहायचं अकॉर्डिंग given condition. So given condition नुसार त्याच्यामधला फरक म्हणजे अँगल x मायनस अँगल y इक्वल टू 40 डिग्री. अँगल x हा मोठा असेल असं लिहून टाकायचं ब्रॅकेट मध्ये अँगल x ग्रेटर दॅन अँगल y. कारण फरक म्हटला म्हणजे x मायनस y पण येऊ शकतो. याला इक्वेशन 2 द्यायचं आहे. सो दिस इज युअर इक्वेशन 2. आता काय करतो बघा. इक्वेशन फर्स्ट मध्ये x आणि y, इक्वेशन सेकंड मध्ये पण x आणि y. काय करायचं, इथून x ची किंमत काढायची, ती फर्स्ट मध्ये टाकायची, मग सॉल्व्ह होईल. बघा कसं करतोय मी. x ची किंमत कशी काढायची, अँगल x इक्वल टू 40 डिग्री म्हणजे x इक्वल टू आता 40 डिग्री, निगेटिव्हचा काय होईल पॉझिटिव्ह. म्हणजे मी काय केलं रे, अँगल x ला एक्सप्रेस केला इन टर्म्स ऑफ y. एक्सप्रेस अँगल x इन टर्म्स ऑफ y. आता ही किंमत मी काय टाकेल फर्स्ट मध्ये. पुट angle x equal to 40 degree plus angle y in equation first. So we get, बघा आता इथे टाका angle x त्याची किंमत टाकायची 40 डिग्री प्लस angle y. टाकली किंमत, x ची किंमत टाकली पुढे काय प्लस y. बेटा ते दोन मायनस काय आले बघा. पहिले अँगल x ची किंमत 40 प्लस y, हा एक y आणि प्लस y हा दुसरा y. आता हे सॉल्व करू आपण. कसं बघा, y आणि y काय होतं 2y, 2 अँगल y 90 डिग्री. पॉझिटिव्हचं काय होईल निगेटिव्ह. सो 2 अँगल y इक्वल टू आला 50. मग y काढायचं असेल तर 50 डिवाइड बाय 2 किती 25 डिग्री. y किती आला 25. आता y कशात टाकायचं या इक्वेशन मध्ये. इथे इक्वेशन 3 दिलं तर चालेल. डायरेक्ट तुम्हाला काय भेटेल x. पुट कशात पण टाकलं तरी चालतं. कोणत्याही इक्वेशन मध्ये y ची किंमत टाकली तरी x येईल आणि सारखाच येईल. ठीक आहे. पुट y इक्वल टू 20 डिग्री इन इक्वेशन 3. इक्वेशन 3 मग अँगल x इज इक्वल टू अँगल x 40 प्लस y, 40 प्लस y, y म्हणजे 25 किती झालं 65 डिग्री. फाइंड द मेजर्स ऑफ टू अँगल्स. आंसर is now the measures of required two angles is 25 degree and 65 degree. ठीक आहे. बघा दोघींची बेरीज करून बघा. 25 आणि 65 90 म्हणजे कॉम्प्लिमेंटरी. दोघींचा फरक काढा. 65 बद्दल 25 गेलाय, बोला 40. बरोबर. अशा प्रकारे आज सॉल्व करायचा. हा तुमच्या मानाने इयत्ता 7वीच्या मानाने कठीण आहे बेटा. याची टेक्निक व्यवस्थितपणे समजून घ्या. चला विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 5. क्वाड्रिलॅटरल PTNM इज अ रेक्टँगल. एक रेक्टँगल आहे, नाव काय द्यायचं PTNM. रफ फिगर आहे बेटा. PTNM. रेक्टँगल म्हटलं की प्रत्येक अँगल किती डिग्रीचा असतो 90 डिग्रीचा. ठीक आहे. राईट द नेम्स ऑफ द पेयर्स ऑफ सप्लिमेंटरी अँगल. सप्लिमेंटरी अँगलच्या जोड्या लिहायच्या. खूप सोपं आहे. पहिले प्रॉपर्टी लिहायची. वी नो दॅट द measure
of each angle of rectangle is 90 degree. Therefore, angle P is equal to 90 degree, angle M is equal to 90 degree, angle T is equal to 90 degree, angle N equal to 90 degree. आता सप्लिमेंटरी अँगलच्या जोड्या लिहायच्या. Therefore, pairs of supplementary angles. सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय? दोन अँगलची ॲडिशन जर 180 डिग्री असेल त्यांना म्हणतात सप्लिमेंटरी अँगल्स. खूप सोपं आहे. इथे बघा कोणतेही दोन अँगल घेतले तर बेरीज 90 बेरीज 180 येणार, कारण प्रत्येक अँगल 90 डिग्रीचा आहे. जोड्या घेताना कशा लावायच्या सांगतो. जास्तीत जास्त जोड्या. पहिला घेतला पी, त्याची तिघींसोबत जोडी लावायची. एम घेतला, तिघी अँगल सोबत जोड्या लावायच्या. टी घेतला, तिघी अँगल सोबत, असं करायचं. तर पी पहिले काय येईल? पी अँड एम. क्रमांक द्यायचा अँगल पी अँड अँगल एम. ही पहिली झाली. दुसरी बघा, पहिला दुसरा झाला. आता पी अँड टी. बर, तिसरा अँगल पी अँड अँगल एन. बघा पहिल्याच्या सगळ्या जोड्या झाला. फर्स्ट सेकंड, फर्स्ट थर्ड, फोर्थ फोर्थ. आता दुसरा येतं एम आणि पी, पण झालेली ऑलरेडी, ती घ्यायची नाही, मागे यायचं नाही. एम टी एम एन. एम टी एम एन, एम टी एम एन झाला. आता एमच्या जोड्या संपल्या. टी मागे यायचं नाही, टी एन. किती जोड्या झाल्या एकूण? 6 जोड्या. किती जोड्या झाल्या? 6. बघा 1 2 3 4 5 6. सो ह्या ज्या 6 जोड्या आहेत त्या सप्लिमेंटरी अँगलच्या जोड्या आहेत, कारण प्रत्येक अँगल 90 आहे. म्हणजे कोणत्याही दोन अँगलची ॲडिशन केली तर किती येईल? 180 डिग्री. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम नंबर 6. अँगल ए 70 डिग्री आहे. व्हॉट इज द मेजर ऑफ द सप्लिमेंट ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए? म्हणजे काय काढायचं? सप्लिमेंटरी अँगल काढायचा. कोणाचा? कॉम्प्लिमेंट ऑफ ए. मग कॉम्प्लिमेंट ऑफ एचा सप्लिमेंटरी काढायचं. म्हणजे पहिले काय काढावं लागेल? कॉम्प्लिमेंट ऑफ ए, तो काहीतरी अँगल भेटेल त्याचा सप्लिमेंटरी काढायचा आहे. ठीक आहे. प्रोसेस कशी करतो बघा. आता मेजरमेंट ऑफ अँगल ए इक्वल टू 70 डिग्री. डायरेक्ट कॉम्प्लिमेंट कसा काढतात? एक अँगल दिलाय 40, त्याचा कॉम्प्लिमेंटरी किती येईल? 50. कारण 40 आणि 50 ची बेरीज किती असते? 90. म्हणजे एखाद्या अँगलचा कॉम्प्लिमेंटरी काढायचं असेल तोंडी, तर त्या अँगलला 90 मधून मायनस करायचं. बघा 70 डिग्री दिलाय, त्याचा कॉम्प्लिमेंट किती? 20. कसं आलं? 90 मायनस 70. ठीक आहे. सो कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए काढून घेतो मी. कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए इज इक्वल टू 90 डिग्री मायनस 70 डिग्री. किती येईल? 20 डिग्री. ओके. आता सप्लिमेंट काढायचा. कोण? आता कॉम्प्लिमेंट ऑफ एचा. सप्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ ए. सप्लिमेंट काढायचं असेल तर दिलेल्या अँगलला 180 मधून मायनस करायचा. जसं आपण कॉम्प्लिमेंटला 90 मधून मायनस करतो. आता एखादा अँगल दिलाय मी 150 डिग्री, याचं सप्लिमेंटरी किती येईल? 30. बरोबर. कसं? 180 मधून 150 वजा करायचं. तसं सप्लिमेंटरी काढायचा. कोणाचा? कॉम्प्लिमेंटरी ऑफ एचा. मग कॉम्प्लिमेंटरी ऑफ ए हा अँगल मायनस करायचा 180 डिग्री मधून. आधी दिले तो 180 डिग्री मायनस कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए. सो 180 कॉम्प्लिमेंट ऑफ ए ऑलरेडी काढलाय आपण. कॉम्प्लिमेंट ऑफ ए किती काढलाय? 20. चला उत्तर किती येईल? 160 डिग्री. हे आपलं फायनल आन्सर. मग काय लिहायला आन्सर नाव टाकून काय विचारलंय बघा. प्रश्न वाचा. मेजर ऑफ दी सप्लिमेंट, measure of the supplement of the complement of angle A is 160 degree. हा प्रश्न कठीण वाटेल पण कठीण नाहीये. पहिले काय काढायचं? जी शेवटी आहे कॉम्प्लिमेंट ऑफ ए ते पहिले काढून घ्यायचं, मग त्याचं सप्लिमेंट. मग कॉम्प्लिमेंट काढायचं असेल तर 90 मायनस करायचं.
तो अँगल 180 मधून मायनस केला की सप्लिमेंट भेटून जाईल तुम्हाला. चला विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 7 बघूया. आजचा शेवटचा प्रश्न. अँगल ए अँड बी आर सप्लिमेंटरी अँगल्स, म्हणजे त्याची बेरीज किती असेल 180 सप्लिमेंटरी. बी दिला x+20, ए काढायचं. खूप सोपं आहे. अँगल बी किती दिला आहे x+20 डिग्री. वी नो दॅट द सम ऑफ मेजर ऑफ टू supplementary angles is 180 degree. Therefore angle A plus angle B is equal to 180 degree. कारण A आणि B कोणते अँगल आहे सप्लिमेंटरी. टाका मग आता किंमत. A काढायचं आहे, B ची किंमत x+20 180 डिग्री. मग A इक्वल टू 180, दोघी पॉझिटिव्हचे काय होतील निगेटिव्ह. ए काढायचा, एला सेपरेट करावं लागेल म्हणजे दोघी तिकडे टाकावं लागतील. अँगल ए 180 वरून 20 गेला 160 डिग्री. इथून पुढे जाता येणार नाही बेटा. का जाता येणार नाही बरं? कारण त्या लाईक टर्म नाही आहे. हां, तुम्हाला वाटलं तुम्ही असं लिहू शकतात 160 - 6 ब्रॅकेटचं डिग्री चालेल, पण हे तुमचं फायनल आन्सर आहे. याच्या पुढे जाता येणार नाही. एक बार रिपीट करतो. ए आणि बी सप्लिमेंटरी, म्हणजे ए आणि बीची ॲडिशन 180 आली. बी दिला x+20, ए काढायचा, एला सेपरेट करायचं म्हणजे x आणि 20 राईट साईडला टाकावं लागेल. पॉझिटिव्ह जे काय होतील निगेटिव्ह. 180 मधून 20 गेला 160 आणि पुढे -x. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. बाकी पार्ट नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहेत.